हे बघा, राज्य सरकारचं सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन सुरू असताना धोरणात्मक बाबींच्या उल्लेख किंवा धोरणात्मक बाबींवरती वक्तव्य हे मंत्र्यांना सभागृहाच्या बाहेर करता येत नाही। त्यामुळं मला जरी आपण प्रश्न विचारला असला तरी सुद्धा सध्या अधिवेशन सुरू आहे। मराठा आरक्षण या विषयावरती 3 दिवस झाले सलग सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे। सोमवारी किंवा मंगळवारी या चर्चेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उत्तर देणार आहेत। त्यांच्या उत्तरामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची काय भूमिका आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विधानसभेतल्या उत्तरामध्ये होईल। जरांगे म्हणतात की मला लिहून दिले की सरसकट आरक्षण दिलं जाईल, असं काय लिहून दिले? मला कल्पना नाही, मी तर नाही लिहून दिलेलं। त्यांना कुणी लिहून दिलं असेल मला माहीत नाही, पण मला एकच म्हणायचं, अधिवेशन सुरू आहे। अशा बाबतीत अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या बाहेर मंत्र्यांनी तरी वक्तव्य करणं हे नियमाला धरून नाही। त्यामुळे मी परत सांगतोय, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत शासनाची भूमिका ही विधानसभेतल्या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये स्पष्ट होईल। जरांगे पाटलांनी 17 तारखेपर्यंत अल्टिमेट दिलाय सरकारला, उद्यापर्यंत। परत मी सांगतोय, सभागृहामध्ये त्याच्या बाबतीतला सर्व खुलासा, सरकारच्या वतीनं सरकारची भूमिका, शासनाचं मत, आतापर्यंत केलेले निर्णय, इथून पुढे करायचे निर्णय, या सगळ्या बाबतीतलं महायुतीच्या सरकारचं जे काय मत आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या उत्तराच्या भाषणामध्ये स्पष्टपणाने नमूद करतील। अनेक वेळा जरांगे पाटील साहेबांनी विनंती केलेली आहे, सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे। सरकारनं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात काय भूमिका घेतली, कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा काम करते आहे, ज्या ठिकाणी पुरावे सापडले त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे। इतर ज्या सवलती आहेत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना द्यायच्या, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळामार्फत द्यायच्या, सारथीमार्फत द्यायच्या, वेगवेगळ्या विभागातल्या वसतिगृहांमधले प्रवेश द्यायचे, ह्या सगळ्या बाबतीत सरकारनं जी कार्यवाही केलेली आहे, जे काम केलेलं आहे ती वेळोवेळी जरांगे पाटील साहेबांना आम्ही अवगत केलेलं आहे।